समवेत आपल्याला एक आजाराबद्दल माहिती ही शृंखला आपण चालू करत आहे। याबद्दल काही आजार आणि त्याच्या होणारे दुष्परिणाम असतील, त्याच्यावर काय उपचार आपण करू शकतो याबद्दल थोडीशी माहिती देणार आहोत। आज आपण डे 1 आहे, त्यामुळे माझं एक छोट्याशा 4 शब्दामध्ये इंट्रोडक्शन देतो। मी डॉक्टर सुभाष खाडे, रिलीफ फिजिओथेरपी क्लिनिक याचा फाउंडर आहे। आपलं क्लिनिक केस आणि कळम या 2 लोकेशनला अवेलेबल आहे। यामध्ये आज आपण सुरुवात करणाऱ्या पहिल्या आजाराचं नाव आहे, जो की सर्वात कॉमन, जवळजवळ जनरल पॉप्युलेशनमध्ये एक 80% लोकांना असणारा आणि ह्या आजारापासून त्रासात खूप लोक आहेत। त्याच्याबद्दल आपण थोडीफार चर्चा करणार आहोत। आजचा आजार आहे नेक पेन म्हणजे मानदुखी। तर मानदुखीचे मुख्य कारणे आहेत। सध्याचं मुख्य कारण म्हणजे आपले पोश्चर म्हणजे आपण आपल्या डेली व्यवहारामध्ये वागणं कसं करतोय, रोजचं काम जे आहे त्या कामामध्ये काय बदल करावे लागतील। चुकीची पोश्चर झाली। आता सध्या सगळ्यात मोठी चूक होते ते मोबाईलचा यूज। आपण मोबाईल यूज करतोय, मोबाईलमध्ये सतत मान घालून बसल्यामुळे त्याच्यामध्ये होणारे आपल्या मानेवरती पडणारा जो ताण आहे तो ताण टप्प्याटप्प्याने वाढत जातो। त्याच्यामध्ये मग मानेचे कर्वेचर डिजनरेशन व्हायला लागतं, म्हणजे मानेमध्ये मणक्याची झीज व्हायला लागते, मानेतल्या मणक्यामध्ये जे गादे असतात त्याची झीज व्हायला लागते, त्यामध्ये गॅप तयार होतो आणि गॅप तयार झाल्यामुळे त्याच्यातून ज्या बाहेर येणाऱ्या नसा वगैरे असतात त्या दुखावल्या जातात। त्या नसा दुखावल्यानंतर मग हात उचलणं किंवा हाताला मुंग्या येणं, हातामध्ये ठणक असणं कायमचा, हा त्रास चालू होतो। आता याच्यामध्ये प्रायमरी पोझिशनला आपण काय करू शकतो की सुरुवातीला आपण आपली होईल तेवढा मोबाईल कमी करणे, मोबाईलचा यूज। सध्या तर शक्य नाही, प्रत्येकाला ते माहीत आहे, तरीसुद्धा मोबाईलचा यूज कमी करणे। आपली पोझिशन जी आहे 20 मिनिटांनी, प्रत्येक 20 मिनिटांनी बदलत राहणे। आता फक्त मोबाईल म्हणून नाही, स्क्रीन यूज। मग आता काही प्रोफेशनल युजर्स असतात, जसं की मोबाईलचा यूज करणारे आहेत, काही लॅपटॉप कम्प्युटर वर्क करणारे आहेत, बँकर्स आहेत, यांना हा त्रास जास्त होतो। तर बँकर्स नाही, त्यांना स्पेसिफिक अर्गोनॉमिक ॲडवाईसप्रमाणे त्यांचं फर्निचर बनवणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत। परत आपण घरी काम करत असताना मानेवर जास्त ताण पडू नये याची काळजी घेणं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता शेतकऱ्यांचे प्रत्येक कामं वाकून असतात, त्याच्यामुळे त्यांनी काळजी घेऊन केलं तर त्याचा त्रास जो आहे तो कमीत कमी आपल्याला करता येऊ शकतो। तर सतत वाकून काम करत असताना मानेला झटका कमीत कमी बसाल याचीही दक्षता घेणं गरजेचं आहे। त्याच्यात काय पॉज करा।